नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये। तर कोपरगाव मध्ये आपण आज आलेलो आहोत। येवला नाकावरील या ठिकाणी पेट्रोल पंप आहेत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर असंख्य ग्राहकांची जी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहताना दृश्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे काही जागतिक पातळीवरती जे काही कृत्रिम जे काही अमेरिका, इराण आणि इस्रायल यामध्ये काही जे युद्ध जे आहे ते त्या ठिकाणी चालू आहे। तर त्याच पार्श्वभूमीवरती यामध्ये नागरिकांमध्ये जी भीती आहे ती निर्माण झालेली आहे की पेट्रोलचा जो तुटवडा जो आहे ती निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने नागरिक जे आहेत, जे ग्राहक जे आहेत ते पेट्रोल पंपावरती या ठिकाणी आपल्याला पेट्रोल भरण्यासाठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। काय सांगाल की आपण या ठिकाणी पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहात, रोजच्या पेक्षा जास्त जी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आहे? विविधमुळे सगळं चाललेलं आहे, त्याच्यामुळे एवढी गर्दी झालेली आहे। आपल्याला म्हणजे कोणी सांगितलंय की पेट्रोलचा जो तुटवडा जो आहे तो निर्माण होईल वगैरे असं काही? अशी भूमिका उठल्यामुळे लोक सगळे घाबरले गेले, त्याच्यामुळे एवढी गर्दी पंपावर झालेली आहे। तर या ठिकाणी नागरिकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत। त्यांच्याकडनं हेच सांगण्यात येत आहे की पेट्रोलचा जो काही तुटवडा जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आहे। त्यासाठी नागरिकांची जी पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। पण मात्र याआधीच आपण थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी जे पेट्रोल पंपचे जे मॅनेजर आहेत त्यांच्यासोबत सुद्धा या ठिकाणी आपण काही प्रतिक्रिया जी आहेत ती साधलेली आहेत, पण त्यांच्याकडनं असं काही सांगण्यात आलेलं नाहीये। पण मात्र तशी काही आणखी सरकारकडनं, शासनाकडनं जो काही पेट्रोल डिझेलचा जो काही तुटवडा जो आहे तो निर्माण होईल असं सध्या तरी काही सांगितलेलं नाहीये। पण नागरिकांच्या माध्यमातून आपण ज्या काही प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत त्यांच्याकडनं हेच सांगण्यात आलेलं आहे की तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि अशा ज्या अफवा ज्या आहेत त्या उठवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांची जी प्रचंड जी गर्दी जी आहे पेट्रोल पंपावरती या ठिकाणी आपल्याला होताना बघण्यासाठी दृश्यामध्ये या ठिकाणी दिसत आहेत। रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव। सांगाल पेट्रोल पंपावरती जी ग्राहकांची गर्दी आहे ती झालेली आहे? ग्राहकांची गर्दी अफवामुळे झालेली आहे। 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे ते काही बरेचशा पंपावर माल आला नाही आणि अफवा जास्त पसरल्या, मग ते एक एक पंप ड्राय होत चालला, त्याच्यामुळे ते आता आपल्याकडे तेच परिस्थिती। वरतून कसं काही सांगण्यात आलंय का? नाही, वरतून कुणी काही सांगितलं नाही। गाड्या चालू आहे, आता ते उद्याच्याला गाडी येईल, सकाळच्याला माल भरपूर होता, आता आजच्या दिवस भरपूर पुरवठा। वरती जे आपण सध्या जे ऑर्डर वगैरे काही दिलेली आहे तर तिकडनं काही आपल्याला तसं सांगण्यात आलंय की काही? नाही, ऑर्डर दिलेली नाही, उद्याच्याला पहाटे ऑर्डर टाकतो, कारण माल भरपूर होता, बसला नसतं ऑर्डर आजच्या। आता सध्या पेट्रोलचा आणि डिझेलचा जो साठा आहे तो आपल्याकडे साधारणतः किती शिल्लक आहे? किती वेळ पुरेल, किती दिवस पुरेल? पेट्रोलचा साठा सरासरी 2,500 लिटर विक्रीसाठी आहे, ते आजच्या दिवस पेट्रोल पुरत, आणि डिझेल भरपूर आहे। तर याच्या माध्यमातून आपण ग्राहकांना काय सांगायला पाहिजे? स्टॉक करू नये। स्टॉक केल्यामुळे सगळ्यांवर लोड येतो, पंपांवर वगैरे, वरच्या त्या सिस्टीमवर। याच्यानंतर आणखी काही पेट्रोलचे भाव वगैरे वाढणार असं काही वरून आपल्याला सांगण्यात आलं? नाही, ते नाही काही भाव वगैरे काही। ओके, धन्यवाद।